नमस्कार. चालू असलेल्या या श्रावण महिन्यामध्ये मी माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पुरातन महादेव मंदिराला भेट देऊन तेथील माहिती सांगत आहे. तर आज आम्ही गेलो होतो अशा एका सुंदर ठिकाणी जिकडे एका सुंदर डोंगरावर भगवान महादेव, गणपती बाप्पा आणि पार्वती यांचे सुंदर मंदिर आहे. अशा या सुंदर महादेव मंदिराला भेट देण्यासाठी आम्ही सकाळी 6 वाजता इचलकरंजीमधून निघालो. इचलकरंजी ते सातेरी डोंगर हे अंतर सुमारे 56 किलोमीटरचे आहे, तर कोल्हापूर ते सातेरी हे अंतर 26 किलोमीटरचे आहे. आम्ही कोल्हापूर, बालिंगा फाटा, त्यानंतर कसबा बीड व त्यानंतर वाघोबावाडी असे करत सातेरी डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. तिथून सातेरी डोंगरावर जाण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटाचा असा घाट सेक्शन लागतो. तो पार केल्यानंतर तुम्ही डोंगरावरील महादेव मंदिराकडे जाऊन पोहोचता. या डोंगराच्या खालच्या बाजूला श्री सातेरी देवीचे एक सुंदर मंदिर आहे. या मंदिरावरून या डोंगराला सातेरीचा डोंगर असे देखील म्हणतात. पावसाळ्यात या डोंगर रांगेवर भरपूर पाऊस व दाट धुके देखील असते. या डोंगर रांगेच्या सर्वात उंच भागावर हे सातेरी महादेव मंदिर आहे. अत्यंत जागृत देवस्थान असलेले हे महादेव मंदिर पांडवकालीन असून या मंदिराकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूने चांगल्या अशा पायऱ्या देखील आहेत. या महादेव मंदिराच्या खालच्या बाजूला जिकडे रोड संपतो तिकडे पार्किंगची चांगली सोय देखील आहे. या डोंगरावरील हे सातेरी महादेव मंदिर एका गुहेत असून या गुहेची निर्मिती ज्वालामुखी खडकातून झाली आहे असे सांगितले जाते. या मंदिराकडे 2 गुहा असून समोरच्या गुहेमध्ये भगवान महादेवांची मोठेचे मोठे शिवलिंग असून तिकडे 2 त्रिशूल देखील आहेत. मंदिराच्या दुसऱ्या गुहेमध्ये श्री गणपती बाप्पा व पार्वती यांच्या पुरातन दगडात कोरलेल्या अशा मूर्त्या देखील आहेत. श्रावण महिन्यात या सातेरी महादेव मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी असते. तसेच या मंदिरामध्ये नित्यनेमाने दररोज पूजा देखील केली जाते. महाशिवरात्री दिवशी इकडे मोठी यात्रा देखील भरते. पांडवकालीन असलेल्या या महादेव मंदिराचा इतिहास देखील खूप पुरातन असून भरपूर लोक नवस मागण्यासाठी देखील इकडे येतात. कोल्हापूरपासून फक्त 26 किलोमीटर अंतरावर असलेल्या या महादेव मंदिराचा परिसर खूप शांत व निसर्गरम्य आहे. या सातेरी महादेव मंदिराला
भेट देण्याचा बेस्ट टाईम म्हणजे तुम्ही श्रावण महिन्यात येऊ शकता किंवा पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात देखील इकडे येऊ शकता। सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हे एक परफेक्ट ठिकाण आहे, कारण या भागातील सर्वात उंच डोंगरावर व या उंच डोंगरावरील सर्वात उंच भागात हे सातेरी महादेव मंदिर असून इकडून तुम्हाला जवळपासचा सर्व प्रदेश निहाळता येतो। पावसाळ्यामध्ये सातेरी महादेव मंदिरा परिसरामध्ये भरपूर पाऊस व भरपूर धुके देखील असते। या मंदिर परिसरात काही खेळण्याची दुकाने व नाश्त्याची गाड्या देखील आहेत, पण ते फक्त सोमवारी किंवा यात्रे दिवशीच इकडे असतात असे स्थानिकांनी आम्हाला सांगितलं। जेव्हा तुम्ही इकडे भेट देण्यासाठी याल तेव्हा पाणी व खाद्यपदार्थ घरातून घेऊन या आणि इकडे कुठेही कचरा करू नका। तर अशा या पुरातन शिव मंदिराला भेट देण्यासाठी तुम्ही पावसाळ्यात कोणत्याही सोमवारी किंवा रविवारी किंवा संपूर्ण पावसाळा किंवा थंडीच्या सुरुवातीपर्यंत इकडे येऊ शकता। तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये फॅमिली मेंबरमध्ये शेअर करा। धन्यवाद।